हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनल करता मी अतुल शिधे तुमच्यासाठी आज एक पुढला फुकटचा सल्ला घेऊन. मॉडेल फोटोग्राफी किंवा पोर्टफोलिओ फोटोग्राफी हा मुद्दा सिनेमा क्षेत्र किंवा जाहिरात क्षेत्र ॲड इंडस्ट्री ह्याच्याशी संबंधित आहे. आणि मुळात सिनेमा लाईन असेल किंवा जाहिरात क्षेत्र असेल, दिस इज द मीडिया ऑफ ग्लॅमर अँड ग्लॅमर रिलेट्स टू कलर्स. ही रंगांची दुनिया आहे आणि खूप रंग एकत्रित येऊन हे क्षेत्र रंगीबेरंगी बनवत असतात, अनेक रंगांनी खुलवत असतात. सो सिनेमा क्षेत्रासाठी होणारा पोर्टफोलिओ काय किंवा जाहिरातीसाठी होणारा पोर्टफोलिओ काय, इन शॉर्ट मेकअप ओरिएंटेड पोर्टफोलिओ असेल किंवा ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ असेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रंगाचा वापरता आले तर तो पोर्टफोलिओ खूप सुंदर दिसतो. पोर्टफोलिओ करायच्या आधी म्हणजे जेव्हा तुम्ही त्या शूटची पूर्वतयारी करत असता त्यावेळेला तुम्ही त्या मॉडेलला भेटता, त्याचे कॉस्ट्युम्स सिलेक्ट करता. त्या मॉडेल्सकडे नसतील तर डिझायनर्स येतात मध्ये फ्रेममध्ये, त्या डिझायनर्सकडनं आपण कॉस्ट्युम अरेंज करून घेतो. सो मुळात मग कॉस्ट्युम लॉक करता आणि ज्या आधीच्या पूर्वतयाऱ्या असतात, ॲक्सेसरीज असतील, हँड प्रॉपर्टीज असतील, हे सगळं जेव्हा आपण तयारी करत असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की कॉस्ट्युम्समध्ये जेवढे शक्य तेवढे फ्रेश व्हायब्रंट कलर्स असणं हे खूप गरजेचं आहे. कारण पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या मूड्स आणि एक्सप्रेशन्सचा खेळ असतो आणि प्रत्येक रंगाला आपला एक मूड असतो आणि प्रत्येक मूडचा आपला एक रंग असतो आणि तो रंग त्या मूडबरोबर जर कमोफ्लाज झाला, आपण जर एकत्र आणला तर त्याचा इम्पॅक्ट हा अधिक ठसतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर येलोनेस रिलेट्स टू नॉटीनेस, अवखळपणा. पिंक रिलेट्स टू रोमॅन्स. व्हाईट रिलेट्स टू प्युरिटी अँड इनोसन्स. ब्लॅक रिलेट्स टू निगेटिव्हिटी. ग्रीन रिलेट्स टू मॅच्युरिटी अँड फर्टिलिटी. रेड रिलेट्स टू अग्रेसिव्ह सेक्स अपील. ब्लू रिलेट्स टू रॉयल अँड सॉफ्ट सेक्स अपील. म्हणजे प्रत्येक रंग हा त्या मूडला खुलवत असतो आणि त्याचा विचार पोर्टफोलिओ शूट करताना करणं हे खूप गरजेचं असतं. इनोसन्स दाखवायचा असेल तर तुम्ही तो रेड कलरवर फार काही गेटअप घेत नाही. तो इनोसन्स किंवा नॉटीनेस हा ब्लॅक कलरवर नाही सूट करत. निगेटिव्हिटी, ॲग्रेशन, खलप्रवृत्ती किंवा सॅडनेस हा ब्लॅकवर जेवढा खुलतो तेवढा पिंकवर नाही खुलत. रोमॅन्स खुलायला हवा असेल तर पिंक कलर त्याला खूप सपोर्ट करतो. सेक्स अपील तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल, सेक्स अपीलमधलं एक ॲग्रेसिव्ह सेक्स अपील, तर रेड कलर जी मजा आणतो ती व्हाईट किंवा ग्रीनवर मजा येत नाही. सो प्रत्येक मूडला आपला एक रंग असतो आणि तो मूड त्या रंगाबरोबर खुलतो. मग कुठला मूड मला शूट करायचा आहे, मला काय कॅरेक्टर दाखवायचं आहे त्या मॉडेलला, त्या कॅरेक्टरचा काय मूड मला टिपायचा आहे, मला रोमॅन्टिक मूड टिपायचा आहे का नॉटी मूड टिपायचा आहे का निगेटिव्ह मूड टिपायचा आहे का सेक्शुॲलिटी टिपायची आहे का काय एक्झॅक्टली नक्की तुम्हाला काय टिपायचं आहे, कुठला मूड टिपायचा आहे, ह्याचा विचार करून कॉस्ट्युम्समध्ये किंवा बॅकड्रॉपमध्ये तुम्ही जर त्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम वापरलीत तर तुम्हाला जो रंग दाखवायचा आहे तो अधिक प्रकर्षाने पुढे येतो, तो दिसतो, तो शोभतो. आता जेव्हा आपण पोर्टफोलिओ करत असतो तेव्हा आपल्याला ही लिबर्टी असते खेळण्याची की कुठला मूड आपल्याला दाखवायचा आहे त्यानुसार मला ते रंग वापरायचे आहेत. मग मी ब्लॅक कपडे किंवा ब्लॅक बॅकग्राऊंड कधी वापरेन किंवा मग पिंक कधी वापरेन हे आपल्याला त्या पद्धतीने निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असतं आणि ते आपल्याला घ्यावं लागतं निर्णय. तो एजन्सी शूट जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला हे नॉलेज तुम्हाला आहे की नाही आहे हा मुद्दा थोडासा गौण ठरतो. कारण प्रॉडक्ट कुठलं आहे, त्या प्रॉडक्टचा कलर काय आहे आणि ते प्रॉडक्ट एन्हान्स करण्यासाठी
जाहिरातीचा कलर टोन काय असेल, कलर स्कीम काय असेल याचा विचार करून डिझायनरनी, एजन्सीच्या क्रिएटिव्ह डिझायनरनी किंवा एजन्सीतल्या आर्ट डिरेक्टरनी या गोष्टी ठरवलेल्या असतात. मग त्यावेळेला प्रॉडक्टच्या लोगोमध्ये जे कलर्स प्रामुख्याने वापरलेले असतात ते कलर्स मॉडेलच्या कपड्यांमध्ये किंवा बॅकड्रॉपवर रिपीट केलेले तुम्हाला दिसतात. मग तिथे हे जे लॉजिक आहे किंवा हा जो नियम आहे की प्रत्येक रंगाला आपला एक मूड असतो आणि प्रत्येक मूडला आपला एक रंग असतो, त्याचप्रमाणे काम करावं, हा झाला नियम. पण कला प्रांतामध्ये नियम हे माहिती असणं जितकं गरजेचं आहे तितकंच कित्येक वेळेला आपलेच नियम मोडून रिझल्टही द्यावे लागतात. कारण एजन्सी शूट्समध्ये फोटोग्राफर या गोष्टी फारशा ठरवू शकत नाही. हां, एजन्सीतल्या आर्ट डिरेक्टरला किंवा क्रिएटिव्ह हेडला या गोष्टी कळत नसतात अशातला भाग नाही. जेव्हा त्यांना ती लिबर्टी असते तेव्हा ते पण मी सांगितलेल्या नियमांचाच वापर करतात. पण कित्येक वेळेला ती लिबर्टी त्यांना नसते, कारण प्रॉडक्टचा जो कलर असतो, त्या लोगोचा जो कलर असतो त्या कलरच्या थीमप्रमाणेच कॉस्च्युममध्ये कलर्स किंवा बॅकग्राऊंडमध्ये कलर्स हे वापरायला लागतात. तुम्ही अशा बऱ्याच जाहिराती बघाल की प्रॉडक्टच्या फोटोमध्ये त्या प्रॉडक्टच्या रॅपरमध्ये जे रंग असतात तेच रंग बरेचदा मॉडेलच्या कपड्यांमध्ये असतात किंवा बॅकड्रॉपला कुठेतरी त्या रंगाचे एलिमेंट्स असतात. कारण लोगोचा इम्पॅक्ट वाढवणं हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि दुसरा मुद्दा असा येतो की जेव्हा तुम्ही जाहिरात शूट करत असता तेव्हा जाहिरातीमध्ये जे सांगायचं आहे, जो मूड परावर्तित करायचा आहे, तो मूड परावर्तित करायला वर दिलेल्या कॅप्शन्स, त्याच्या टॅगलाईन्स आणि मॉडेल्सची एक्सप्रेशन्स आणि मॉडेलचा अभिनय हा पण त्याला सपोर्ट करतो. पण जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओ शूट करत असता त्यावेळेला असे कुठल्याही टॅगलाईन्स नसतात किंवा तिथे कुठलंही एक ठराविक स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा फिक्स कलर स्कीम अशी काही नसते. मग त्यावेळेला तुम्हाला रंगांचा आणि मूडचा जो एक कॉम्प्लिमेंटरी एक एलिमेंट आहे त्याचा विचार तुम्हाला करावा लागतो. सो फोटोग्राफी करताना, खास करून मॉडेल फोटोग्राफी करताना किंवा पोर्टफोलिओ फोटोग्राफी करताना तुम्ही जर रंग आणि मूड यांचं उत्तम सांगड घातलीत तर निश्चितच तुमच्या रिझल्ट्समध्ये खूप फरक पडला आहे असं तुम्हाला जाणवतं. माझा हा कलर थेअरीचा मुद्दा आणि रंगीबेरंगी सल्ला जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर तर कराच करा. थँक्यू.